महावाचन उत्सव 2024 अंतर्गत विद्यार्थ्यांना अवांतर पुस्तकाचे वाचन करून सारांश लेखन करायचे आहे। सदर सारांश लेखन शिक्षकांना ऑनलाईन अपलोड करायचे आहे। तर ते सारांश लेखन मोबाईलवर ऑनलाईन अपलोडिंग कसे करायचे, गुणांकन कसे करायचे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। गुगल क्रोमवरती महावाचन उत्सव टाईप केल्यानंतर आपल्याला आपलं महावाचनचं पेज मित्रांनो ओपन होतं। यामध्ये स्कूल रजिस्ट्रेशन आपण बघितलेलंच आहे। आता आपण बघतोय यूजर लॉग इन, त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला शाळेचा UDIS नंबर फिलअप करायचा आहे। महावाचन उत्सव यामध्ये स्कूल रजिस्ट्रेशन करताना आपण जो पासवर्ड क्रिएट केला तो पासवर्ड इथे फिलअप करून आपल्याला लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर आपल्या शाळेचं पेज इथे ओपन होईल। यामध्ये क्रिएट न्यू सबमिशन यावर क्लिक केलं की ज्या विद्यार्थ्याचं सारांश लेखन आपल्याला अपलोड करायचं आहे, ज्याचं गुणांकन करायचं आहे, त्याची माहिती आपण फिलअप करू। यामध्ये त्याचं फर्स्ट नेम, प्रथम नाव, लास्ट नेम, आडनाव, तसेच त्या विद्यार्थ्याचा रोल नंबर आपल्याला फिलअप करायचा आहे। त्याचा वर्ग निवडायचा आहे, सेक्शन निवडायचा आहे, ज्या लँग्वेजमध्ये त्यांनी सारांश लेखन केलं आहे ते निवडायचे आहे। त्यानंतर जे पुस्तक त्यांनी वाचलं त्या पुस्तकाचं नाव इथे टाईप करून सारांश लेखन इथे आपल्याला अपलोड करायचं आहे। सारांश लेखन अपलोड केल्यानंतर आपल्याला आपलं गुणांकन किती त्याला दिलं हे सुद्धा आपल्याला तिथे गुण निवडायचे आहे 10 पैकी आणि सबमिट करायचं आहे। मित्रांनो, सबमिट झाल्यानंतर आपण पुन्हा डॅशबोर्डवर आलो। डॅशबोर्डवरती खाली आल्यानंतर आपल्याला ज्या विद्यार्थ्याची आपण माहिती भरली ते आपल्याला दिसेल। इथे आपल्याला सर्टिफिकेट जनरेट आपण इथे करू शकतो। सध्या ती सुविधा सुरू व्हायची आहे। तर मित्रांनो, आपण विद्यार्थ्याचं सारांश लेखन अपलोड कसं करायचं, सोबत त्याचं गुणांकन कसं भरायचं ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली। आपणास हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अधिकची माहिती पाहण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। खूप खूप धन्यवाद।